शेतकऱ्यांना अजून तेवढी लाज सोडली नाही, पण ज्यांच्याकडे इस्टेट मोकार आहेत आणि बुद्ध्या कमी आहेत त्यांचेच आई उरलेले, जे 5 वाजता टॉमी बरोबर हिंडतात, दोन्ही टॉमी संगच, एकाला साखळीन एकाला चैन. आणि त्यांना जर विचारलं तुमचे वडील दिसत नाही, त्यांना वातावरण मॅच होत नाही आणि ते वयामानाने फार चिडचिड करतात आणि ते चिडचिड करत असल्यामुळं आमच्या यांना ते सहन होत नाही आणि ते आमच्या फार स्ट्रिक्ट असल्यामुळं त्यांना आम्ही वृद्धाश्रमात नेऊन टाकलं. मजेत येत तिकडं ते. आम्ही रविवारी भेटायला जात असतो, मस्त हसतात बिसतात, चांगलं आहे. मग हे जिन्यात बसले हे कोण आहेत? हे तिचे वडील आहेत. अरे तो येते ना पुलावरून फेकून, तो काय सांभाळतो? निदान उड्डाण पुलावरून फेकला, निदान पूल तरी टिकल त्याचा बळी दिल्यावर. आणि यांनी धर्म बुडवला. स्वयंपाक करायचा नाही घरी, स्वयंपाक नाही करायचा. हे स्वयंपाक नाही करीत. श्रीमंत माणसं घरी भाकरी नाही करीत. 6 चपात्या स्कूटीवर घेऊन यायच्या प्लॅस्टिकच्या पिशवीत. बायका तरी नालायक कशाला करतात काय कळत. 6 चपात्या त्या प्लॅस्टिकच्या कागदात आणि ती लाल एक पिशवी आली, लाल. ती दाबलं का ते लाल गळत त्याच्यातून. सास का काय सास काय इडी आवला देते आणि ती चपातीला चोळीत आणि त्याची वटकुळी करीत. अजून 10 वर्ष थांबा तुम्ही. हे इंद्रिकरचं कीर्तन आहे भाऊ. हे काल खरं आज खरं खरं कानाला झोंबत आहे पण खरंच आहे. माझी एक इच्छा आहे तुम्हाला सांगून टाकतो आता, मी मेल्यावर तरी तुम्ही सुधरा, कारण मी हयातवर तुम्ही सुधरू शकत नाही याचा अंदाज मला आलाय. पण मी गेल्यावर तुम्हाला आठवली. मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो कीर्तनात, मजूर गाडी होईल आला. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराला याजाने पैसे दिले. मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजूर बागायतदाराची खरेदी घेतली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो मजुराच्या गाड्या लावायला बांधाच्या कोपऱ्यावर जागा ठेवावं लागेल, ठेवली. आणि मी 10 वर्षापूर्वी म्हणत होतो हुंडा बंद होईल, झाला. आणि मी 10 वर्षापूर्वी बोंबलत होतो बायको मिळणार नाही. बायको ज्यांचे लग्न राहिले त्यांनी स्वप्नात सुद्धा हा विचार करायचा. त्यांनी असाच कोणाचा तरी फोटो ठेवायचा. रेंज गेली काहींची, रेंज. काहींचा तर डिस्प्लेच गेला, चित्रच दिसत. काहींचे तर रविवारी लग्न झाले, मंगळवारी जे नवरी गेली आली नाही म्हणजे तिच्या पहिल्या नवऱ्याच्या घरी गेली. हे तुम्हाला तेव्हा म्हणत. आणि आखी दुनिया मला पागल म्हणत होती. मी पागल आहे पण इतका. अजून 5 वर्ष नाही, बायको विषय नाही, आणि अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. मी तुम्हाला 15 वर्षापूर्वी म्हणत होतो रक्ताचे नाते संपतील, संपले. कोण बहीण? बाप मेल्यावर बहिणीने खाते फोडायला जेवढे भाऊजाम केले तेवढे यमानं केले नसते. यमानं यम परवाडला पण बहीण परवाडली नाही. आणि बहीण काय चीज असते. ज्यांच्या जमिनी विमानतळात गेल्या, ज्यांच्या जमिनी हायवे मध्ये गेल्या त्यांना इशारा. 25% लोकांचे पैसे परत गेलेत. बहिणीने सही केली नाही. आता एवढे बसल्यात ना, ह्याच्यातल्या 15-20 जणी अशा इथं बसल्या. आता नाही बोलत का भावाशी बोलत नाही अशा इथं बसलेत. आता मी नावा सगळं सांगलं, आपलं काम फक्त भामटेची दुनिया वावळी ती भावरा आहे. काय झालं? 50% लग्नांमध्ये सक्का मामा राहिला नाही. एक नवीन अवलादीचा मामा तयार झाला आपल्याकडे. गुरु मामा नावाची अवलाद कुठून आली काय? गुरु मामा असा कपडे काढून हल्ला पाहिजे गुरु मामा. मामा पाया पडून सांगतो पाहिलं, म्हणलं भाऊ गरीब असू द्या पण भाच्याच्या माग उभं राहिला मामा शोभतो. तुम्ही पैशामुळे पैशामुळे रक्ताचे नाते तोडून टाकले. कोण पैशाला खातं तुमच्या?
कोण खातं? आज एवढं तुम्ही भावाशी बोलत नाही, काय केलं तुमच्या भावाने? अरे तुमच्यावर प्रसंग आला तर त्याच्या डोळ्याची कडवली होईल. हे बाकीचे भामटी दुने आहे. अरे भाऊ काय, जरा विचार करा. 9वीला होत्या तुम्ही, 9वीला 9वीला होत्या, 9वीला आणि भाऊ तुमचा 8वीला होता. त्याची शाळा जर सुटली ना तो तुमच्यासाठी थांबून राहत होता. तुम्हाला घेतल्याशिवाय घरी येत नव्हता. त्याचं दप्तर तुमच्या सायकलीला होतं आणि तो सायकल लोटायला होता, तो पाणी घ्यायला होता, तुम्ही भाकरी चुरायला होत्या. 3 मिनिटाला बहिणीशी भांडत होता. 3 मिनिटाला भांडे घासले, भांड्यावरून भांडण, कपड्यावरून भांडण, झोपण्यावरून भांडण, उशीवरून भांडण, गादीवरून भांडण, आई शेजारी कुणी झोपायचं याच्यावरून भांडण, आणि आईचं तोंड कुणाकडं असावा याच्यावरून सुद्धा भांडण. हा, अभ्यासाला जर बहीण बसली ना तर तिने म्हणायचं मग आकृती काढून दे, एक आकृती दे रे काढून मला. त्याने म्हणायचं काढून देईल पण निबंध लिहून द्यावा लागेल. हा, तू जर निबंध लिहून दिला तर मी तुला आकृती काढून देईल. ती म्हणायची देईल देईल. आकृती खराब आली का हिनं म्हणायचं बरोबर नाही आली, फाडलं पान. हे नातं कुणाचं आहे? बहीण भांडण 3 मिनिटात, ताटलीवरून भांडण, गादीवरून भांडण, पण 2 मिनिटात गोड, आणि ते नातं तुम्ही पैशामुळे संपून टाकलं. कायचं प्रेमन का असं काय आलं? अजून 5 वर्ष थांबा, याच्यापेक्षा भयानक काळ येईल. 5 वर्षानं जमीन राहणार नाही, सगळे घर विभक्त निघणार. 1 एकरवाल्याला 2 पोर आहेत, 20-20 गुंठे, 20 गुंठेवाल्याला 2 आहेत, 10 गुंठेवाल्याला 2 आहेत. कोंबड्या डालायचे पुढं. 5 वर्षाने जमीन राहणार नाही. खरंय का खोटे बोला? 5 वर्ष 5 वर्षाने डोंगर राहणार नाही. निम्मात निम्मेपेक्षा जास्त गेले. 5 वर्षाने नोकरी मिळणार नाही. नोकरी कर शिकायचंच किती, सरळ बस पटकान, बैठे बैठे सावधान. 4थीला कोण आहे तुमच्यात? 4थीला कोण आहे तुमच्यात? 4थीचा वर्ग बंद झाला. 4थीला कोण आहे तुमच्यात? ए बरे हो, कोण आहे 4थीला? हा, तू कितीला आहे? 5वीला आहे का तू रे? 7वीला आहे का? सेमीला आहे? मराठी मिडियमला आहे का? घड्याळाला काटे किती? 3. सेकंड काटा 60 वेळा फिरतो तेव्हा मिनिट काटा किती घर सरकतो? तुम्हाला काय घे नाही. बैठे बैठे सावधान. सावधान म्हणजे मांडे आवळीतो का तू? काही नाही, लोकांना बोलले तर राग येतो. संपले पोरं. तुम्हाला प्रयोग दाखवतो यांचा. हे लहान जेवढे आहेत ना डायरेक्ट 4थीला गेले. पहिलीच 3 वर्ष बंदच होतं, डायरेक्ट 4थीला, आणि ते डॉक्टर झालं. मरतील माणसं. यांना क्वांटिटी वाढली, क्वालिटी काय आहे? आणि आज सगळ्या क्षेत्रात काय झाली? क्वांटिटी वाढली, क्वालिटीच नाही. 1.5 किलोमीटरला मेडिकल कॉलेज आपल्याकडं, 1 किलोमीटरला इंजिनिअरिंग कॉलेज, वड्या नाल्याला इंग्लिश मिडियम आहे. इंग्लिश मिडियम आणि येड्या बाबळी सारख्याच उतरल्या. कोणी उठायचं 3 पत्रे ठोकायची, काढा शाळा. लोकांनी पोर आणायची कुठून? पोर झालेत कमी, शाळा झाल्या. 80% शिक्षक पोरं सापडे त्या. ह्याच्यामुळं क्वालिटी राहिली नाही. आज आमच्या क्षेत्रात तेच झालंय. 2 अभंग आले का झाला बाबा. 4 महिने काशीला गेला का लागला भागवत सांगायला. आखलीचा पत्ता नाही. म्हणजे क्वांटिटी वाढली, क्वालिटी वाढली. थोडं पुढं सरकतो, परत मागून येतो. करंट लागलाय तुम्हाला, जमीन मिळणार नाही, आणि हे मिळणार नाही. अजून 10 वर्षाने शेवटचा माणूस 65 वर्षाचा असेल. हा महोत्सव फक्त ऐकायचा आपण. आता यांचा जो अमृत महोत्सव आहे ना, हा आपली तेव्हा 15वी पुण्यतिथी असेल. कधी ना
म्हणजे भाऊंचा अमृत महोत्सव तेव्हा आपली 15वी पुणे. आणि एक विशेष हो या माणसाचं, 75ला ठणठणीत हो. पान तुम्ही वाटतं का 75 वाटतं नाही, त्यांचा 100वा सुद्धा आपल्या कोण होणार. 75ला माणूस ठणठणीत हो. नाही तर पहा ना 22 आणि 23. एकही 35 वर्षाचा माणूस जमिनीला हात न लावता उठत नाही. सगट काही राहिलंच नाही याच्यात. आता हे 75 का आणि आपण कमी का याची साखळी लावितो तुम्हाला. हे 75ला ठणठणीत आहेत, अजून ठणठणीत, अजून 25 लय मजेशीर काढणार ते. हा कारण याचं कारण. आणि आपले 22ला 32ला खुबा, 22ला मानका, 42ला वाकर, 53ला नदी. कळवण्यास अत्यंत वाईट वाटते की भावपूर्ण श्रद्धांजली गेली बॉम्बाले. याचं कारण सांगतो तुम्हाला. आपल्याकडं पाया पडून सांगतो कीर्तनात बसलेल्या सगळ्या लोकांना, मला शिव्या द्या पण याला थोडं जपा. हे गेल्यावर काय करायचं तुम्हाला, याला जपाव. याला योग्यच आहार दिला पाहिजे, याला योग्यच झोप दिली पाहिजे, याला योग्यच सकस आहार दिला पाहिजे, याला चांगलं खायला द्या, याला झोप. महिला म्हणलं आता परदेशी नवरात्र सुरू होणार आहे, गट बसणार आहे ना. मला एखादा महाराष्ट्रातला ग्रंथ सांगा का त्याच्यात नवरात्रात 9 दिवस उपवास करावा असं लिहिलंय. माहित काय वाचण्यात आलं नाही. मग तुम्हाला कोणी सांगितलं उपाशी मारायला. आणि तुम्ही उपास करते म्हणजे धार्मिक आहे का. फक्त चोचले चोचले हे जाऊ. पण कोणी सांगितलं तुम्हाला उपास करायला, मरायचे केला. ह्याला बाहे माऊलीनं ओवी लिहिली, तुम्ही शरीराला न पिळावे, तुम्ही व्रत याला त्रास द्यायचा नाही, याला भूक लागली चहा द्या, याला भूक लागली भाकर द्या, पाणी लागलं पाणी द्या, तहान लागली पाणी द्या, याला जपा. याला काय करायचं, तुम्ही शरीरा न पिळावे, तुम्ही व्रत नियम न करावे, तुम्ही देवांतरा न भजावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही स्वधर्माते हे जावे. याला कशाला उपाशी मारायचं. भाकरी खायचं नाही, सफरचंद आणायचे, चहा प्यायचा नाही, दूध आणायचं. कोणी सांगितलं चाळे बायको करायची नाही ना, अख्ख्या गेम खेळायच्या. अख्ख्या गेम खेळ म्हणजे पबजी, लुडो, कॅरम, बुटी, कॉलम. याला जपा. याला कशाला याला कशाला शुगर पाहिजे, याला कशाला अटॅक पाहिजे, कशाला पाहिजे अटॅक. खायला काय काय देता खायला तुम्ही. मॅगी खातो कर तू, मॅगी खातो तू. तुझी मम्मी आहे कीर्तनाला आहे का, तू खातो का मॅगी. मॅगी देता का यांना. नूडल, मॅगी नूडल खायच्या गोष्टी आहे का. आजच्या माणसांना आहार नाही. काय मत आहे तुमचं. आणि त्याच्यामुळं 3 कारणं झाले. अटॅक काय येतो इथं होतो आपण 20 मिनिटापूर्वी. ती एज्युकेटेड लोक लिहून घ्या. अटॅक नीट बस आहे. अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. तुमचं काय मत आहे. एज्युकेटेड लोक येसला, मी स्वतः BSc BEd माणूस आहे, माझ्या अवतारावर नका जाऊ. तुम्हाला वाटतं याला काय गाजर कळत. हा लोक वरवर पाहत असतात. अटॅक इज अ नॉट अ डिसीज. मान्य का बोला. तुम्ही काहीच म्हणा ना, हा किंवा नाही. हा अटॅक इज अ नॉट अ डिसीज, इट इज ए सायकोलॉजिकल टेन्शन. अटॅक हा रोग नाही, मानसिक तणाव आहे. आणि बसलेली सगळी माणसं माझ्या सगट तणावात आहे. काहींना इस्टेट मोकार आहे, पोरग नाही. काहींना इतकी पोर आहे, झोपाय जागा. काहींनी इतका प्रयत्न केला, काहींना बायको मिळालं, काहींना मिळाली ती राहीनं, राहिली तिला पोरग होईना, झालं ते सरळ येईना. काहींना झोपायच्या गोळ्या आहेत, काहींना पालथ व्हायच्या गोळ्या आहेत, काहींना उतानं व्हायच्या गोळ्या आहेत. पालथ व्हायची दिली, उतानं व्हायची दिलीच नाही, पालथात राहिला. आणि सगळी माणसं कशात आहेत, टेन्शन मध्ये. आणि टेन्शनमुळं
काय होतं, अटॅक काय येतो ऐका. एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन, स्मॉल ब्रेन, ब्रॉड ब्रेन, म्हणजे लहान मेंदू. बोल जा. एव्हरी मॅन हॅज ए टू ब्रेन अँड एव्हरी ब्रेन हॅज ए हार्ट हॅज ए 4 पार्ट्स. प्रत्येकाच्या हृदयाला 4 कप्पे आहेत. उजवी जवनिका, डावी जवनिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका. इन एव्हरी मॅन, इन ब्लड 2 टाइप्स ऑफ सेल, व्हाईट ब्लड कॉर्पसेस अँड रेड ब्लड कॉर्पसेस. इन मराठी तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. हाय थिंकिंग झालं का ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. नीट आहे का. थिंकिंग हाय झालं की ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी होतं. परिणामी ब्लड ऑफ सर्क्युलेशन हृदयाला कमी झालं का त्या माणसाला घाम येतो, आणि घाम आलं ते घाबरलं, हृदय बंद पडतं. इट इज कॉल्ड अटॅक. मग अटॅकला औषध काय. अटॅक हॅज अ नॉट अ टॅबलेट, अटॅक हॅज अ नॉट अ इंजेक्शन. अटॅकला एकच औषध, झालेली घटना जाग्यावर विसरणे, टेन्शन फ्री. आता तुम्ही माझं कीर्तन ऐकून गेलं ना, अटॅक येऊ शकत नाही तुम्हाला. तुम्ही एकटे हसणार घरी गेल्यावर, एकटे. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, जी गालात हसतात ती भामटी असतात. आणि काही माणसं ते इतके दरिद्री आहेत का नात्या पण हसत नाही. काय त्याचं मूळव्याध दुखत. अटॅक हा विनोद आहे. आणि ए याला जपा. अजून आयुष्य कमी का होणार आहे. 80% लोकांना मसाल्यांमुळे आजार आहेत. तुम्ही काहीच म्हणा ना, मसाले नको आहे. हायवेला जे जेवतात, हायवेला त्यांना रोग होणार, आणि जवळजवळ होतोच. का. कॅस्ट्रोलचं प्रमाण वाढतं, लोकांना खायला नाहीये. आणि हायवेला जे जेवतात, मग हायवेला जेवणाऱ्यांमध्ये तुम्ही अभ्यास करा ना. हवा भरणारा हायवेला जेवत नाही. आपले जमीन इकून हायवेला जेवतात. आपल्या मंडळीला कोणी किती अनुदान जरी दिलं, सुखी नाही म्हणा. आम्हाला व्यसनं इतकी झाली. 90% लोक दारू पितात, 90%. फक्त आमच्यासारखे नालायक राहिले 10%. आम्ही पित नाही, नाही तर सरलाट लोक दारू पितात. सरलाट. काय मत आहे तुमचं. सरलाट. इथं लाईट गेली का मोर्चा, एसटी आली नाही मोर्चा, वायरमॅन आला नाही मोर्चा, डीपी जळाली मोर्चा, एसटी गेली रस्ता रोखो. सगळ्यात महाग दारू आहे. कधी आंदोलन झालं. होणारच नाही, कारण ती समाजाची नितांत एक माणूस दारू पिऊन टाईट करायला 532 रुपये 85 पैसे लागतात. आणि सरलाट लोक दारू पितात. एक जण दारू प्याला लघवीला बसला, लघवी झाली उठायला गेला, उठताच येईना त्याला, वाकडा झाला. घाई घाई डॉक्टरकडे नेला. डॉक्टर म्हणले काही नाही, त्यानं घाई घाई पायजाम्याच्या बटनात शर्टचं बटन घातलं. काय क्वालिटी. एक जण दारू पेलं स्टँडवर गेलं, एसटी आली, ते एसटीत बसलं, पण बुडून बसलं ते ड्रायव्हर शेजारी त्या कॅबिन मध्ये, त्या बॅटरीच्या बॉक्सवर. आणि ड्रायव्हर का पाहायचं नसतो, ड्रायव्हर का पाहायचं. एसटी 50-60 किलोमीटर गेली, ड्रायव्हर कंडक्टरच्या आला उतरले, ते काय उतरलं नाही, बसूनच राहिलं. ड्रायव्हर कंडक्टर चहा पिऊन आले, कंडक्टरने बेल मारली. ते काय ड्रायव्हर गाडी चालू करायला गेलं, त्याला गेअरच सापडा ना. ते इकडं पाय तिकडं पाय, गेअरच सापडा ना. हा त्याला म्हणलं काय सापडून राहिले तुम्ही. अहो म्हणले गेअरच सापडा ना. गेअर आहे का हा गेअर आहे का म्हणणार. मी बसलो तसं पाहतोय, तुम्ही त्याला पुढे ने माग आण, पुढे ने माग आण. मला वाटलं तुम्हाला उपसा ना, मी एका खासक्यात काढून टाकला.
काय क्वालिटी आहे. असे एकत्र करून मग रामकथा ठेवा. गटारामुशाला 2-4 जण दारू पिली 25 तारखेला, 25 ऑगस्टला मागच्या महिन्यात. आणि 8-8:30ला त्यांचं असं ठरलं आज मटण खावं लागतं म्हणे. एक जण म्हणलं मग आता दुकानं बंद झाली हो, मटण मिळणार नाही. तर एक जण म्हणलं माझी घरी बोकडा आहे बो, पण माझी बायको नंगाटे म्हणला ती झोपल्याशिवाय बोकड्या आणता येणार नाही. म्हणले मग ती झोपल्यावर आणू आपण, आपल्याला काय कामा तुरा बहिणाला. आज हे गेले 11:30 वाजता याने आणलं, ते कापलं, शिजवलं बिजवलं, खालं बिलं. 5-5:30 वाजेपर्यंत टाईट झाले आणि मग उतरले त्याची थोडी 5 वाजता. ते निघालं घरी गेलं, त्याची बायको अंगण झाडीत होती. त्यानं पाहिलं शिव्या देते का काय. बायकोनं पाहिलं पण त्याला बोकडही दिसला. बोकड तर खुट्यालाच होता, त्याला घामच आला. तो बायकोला म्हणला इथं बोकड कस काय ग. ती म्हणली बोकड्याचं मोरू द्या, रात्री तुम्ही 11-11:30 येऊन कुत्रं नेलं कुठं. कुत्र झाले आणि लिंबू याला जपा. बसलेल्यापैकी कोणाला शुगर असेल, बरेच जणांना आहे इथं, हे शुगरवाले थोडे पथ्य पाळा. तुम्हाला माहिती म्हणून सांगा, पटणार नाही तुम्हाला, पण शुगरवाल्याला अटॅक आलेलं कळत नाही का. त्याची जी शुगर आहे ती जर 250-300च्या पुढे गेली तर शरीरातलं कॅस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. आणि मग झडप कधी बंद झाली, शुगरवाल्याने खिशात भाकरच ठेवली पाहिजे. लाजायचं नाही, 2 चपात्या खिशात ठेवून द्यायच्या, काय फरक पडत नाही. आपण मेल्यावर जगाला काय केलं नाही, पण शुगरवाल्याने पथ्य पाळली पाहिजे. तुमचं काय मत आहे. हा कार्यक्रमाला गेला ना कुठं, पाहिली बुंदी पाहिजे फक्त, ते इतकं दरिद्री आहे. बुंदी आहे काय, बुंदी आहे, बुंदी आहे. थोडी घेता का. घेतली बा. याला जपा, याला जपा. हे कधी तृप्त होत नाही, शिळी कधी तृप्त होत नाही. शिळी जोगलेली पाहिली तुम्ही कधी शिळी. एका राजानं शिळी जोगून फुल पॅक करून आणायची, 2000 रुपये ठरवले. एक जण म्हणला 2000 रुपये दे, शेळी फुगून आणतो. त्यानं टुकरीभर बाजरी चालली शेळीला, शेळी उरफाटी फुगली. तो म्हणला 2000 दे. तो म्हणला टेस्ट घेऊ दे शेळीची. त्यानं घास पाहिला, शेळी धावली. तो म्हणला बाजरी गेली पैसे. दुसरा म्हणला त्याचे 2000 आणि माझे 2000, 4000 ठेव, शेळी जोगून आणतो. त्यानं शेळी घासात सोडली, फुल टाईट झाली शेळी. आणि तो म्हणला 4000 आण. तो म्हणला टेस्ट घेऊ दे. त्यानं टोकरीत भाकरी आणली, शेळी धावली. तो म्हणला घासही गेला. पण तिसरा हुशार होता, म्हणला 6000 ठेव, शेळी जोगून आणतो. त्यानं शेळी सोडली नाही, हातात धरली, रस्त्याने निघाला. आणि शेळी झाड खायला लागली का तिचं कान आणायचं, नुसते कानपण आणायचं शेळीचं. मागून तर असाच करायचा. शेळी खायचीच बंद झाली, खप्पाटी झाली, काहीच नाही पोटात. संध्याकाळी तो म्हणला 6000 आण. तो म्हणला टेस्ट घेऊ दे. हा म्हणला काही आण आज. त्यानं भाकर आणली शेळीने. त्याने शेळी पाहिली भाकर तिनं, पण धावली नाही. ती फटकेल होती दिवसभर, ती धावली नाही. यानं मागून फक्त असं केलं, शेळी पळूनच गेली. म्हणजे त्याने शिळी हाणली कान. तसं ह्या इंद्रियाला व्यसनापासून हाना, व्यसनापासून हाया. माया तोडा, आणि माया तोडली का मुलगा झाला, आणि तो मुलगा झाला का ज्ञान आलं, आणि ज्ञान आलं का वैराग्य आलंच. इथं आपण 35 मिनिटापूर्वी होतो.
आणि वैराग्याला अध्याय नंबर 15 मध्ये 35 नंबरची ओवी आहे, विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. आणि ज्ञान आलं का भक्ती आली. माळ घालणं भक्ती नाही, दीड तास देव चोळणं भक्ती नाही. असे काही डोके वापरीत नका जाऊ. माळकरी सुद्धा नीट मरतात असा नियम नाही. आता मी माळकरी पोपटावानी बोलतो, मरायच्या टायमाला अंडे मागू शकतो, त्याचं काय सांगतात. तुम्ही असं काही डोकं लावू नका का माळकरी तो काशीला गेलता. नाही 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 नाही, माळ घालणं भक्ती नाहीये, कीर्तन करणं भक्ती नाहीये. देहावरचं ममत्व कमी करून नामावरती प्रीती करणं भक्ती आहे. याच्यावर प्रेम कमी करा. आणि भक्तीचे 2 प्रकार आहेत. दोन प्रकार आहेत, व्याभिचारी भक्ती आणि अव्याभिचारी भक्ती. अव्याभिचारी भक्तीचे 9 प्रकार आहेत. अर्चन, वंदन, पादसेवन, दर्शन, श्रवण, कीर्तन, मनन, निधिध्यासन आणि आत्मनिवेदन. आणि शेवटे भागे शांतीनाथ बाबा. इथं आलो आपण आता. ज्ञान, वैराग्य, भक्ती, शांती. आणि आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे. पहा किती लांबून आलो आपण. ज्ञान, वैराग्य, भक्ती आणि शांती. आता आपल्याकडे शांत कोणाला म्हणता? जो कमी बोलतो. माणसं म्हणतो तू शांत आहे. सगळ्यात धोका मोठा. जी माणसं जास्त बोलतात ना ती आतून बाहेरून निर्मळ असतात. आता माझ्यासारखा फुटक्या तोंडाचा माणूस आहे ना, लोक शिव्या देऊ द्या, बोलून टाकीतो. 90% दारुडे इंदुरीकरला शिव्या देत्या. आम्ही किती दारू पिऊ, त्याच्या बापाचं काय जातं, माझ्या बापाचं काय जात नाही, पण तू तुझ्या बापाच्या अगोदर जातो याचं वाईट आहे. मुली शिव्या देत्या इंदुरीकरला, मुली का आम्ही प्रेम करू नाही तर लफडं करू, त्याला काय करायचं. प्यार क्या चीज है इंदुरीकर को क्या मालूम है. प्यार तो अंधा होता है, इंदुरीकर ने तो प्यार किया ही नहीं. फिर मारो झक. बंगल्यातून पुरी पडून गेले तर कांदे लावायच्या टोळीच्या मुकादम झाल्यात. काय प्रेम झाल्यात काय. प्यार क्या होता है तो रोप उपटता है, क्या करता है प्यार. प्यार क्या होता है तो चिंगड्या निवडता है, क्या करता है प्यार. प्यार क्या होता है तो कांदे तो उरेला औषध पेता है, यही प्यार होता है. त्याला क्वालिटी दर्जा राहिला नाही. आणि आमच्या घरांमध्ये पाया पडून सांगतो, आज एका चांगल्या माणसाचा अभिष्टचिंतन आहे, चांगल्या माणसाचा अमृत महोत्सव आहे. मंत्री साहेब आहेत, सगळे स्टेजवरची माणसं आहेत. इथून पुढे तुम्ही मुलांना, महिला मंडळ शिव्या द्या मला, पण प्रत्येक घरामध्ये थोडं तरी आध्यात्मिक शिक्षण पाहिजे, तरच पिढी वाचेल. तुम्हाला आमच्या बोलण्याचा राग येतो. मी तर ह्या विचाराचा माणूस आहे. पाटील साहेब आहेत, भाऊ आहेत, सगळे पुढारी लोक आहेत. इथून पुढच्या मुलांना शाळेतल्या नोटीस बरोबर रोज हरिपाठातला एक अभंग लिहिला पाहिजे आणि मुलांनी तो हरिपाठ वहीत लिहून घेतला पाहिजे. तुमचं काय मत आहे? आणि आजच्या मुलांना जर हरिपाठ दिला नाही तर पिढी संपेल. आणि जवळजवळ पिढी संपली. तुम्ही मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे. लोकांना राग येतो, पण प्रत्येक घरामध्ये अध्यात्म. हा माणूस 75व्या वर्षी असा काय, याला 4 कारण आहेत. 1, प्रारब्ध उत्तम आहे. 2, प्रयत्न चांगले आहेत आणि थोरा मोठ्यांचा आशीर्वाद आहे. माणूस असा डायरेक्ट मोठा होत नाही, बापाची पेंड नाही. पाटील साहेब ह्या परिसरात मोठे का झाले? 1, प्रारब्ध आहे. 2, प्रयत्न आहे. 3, कष्ट करण्याची तयारी आहे. आणि 4, जनतेचा आशीर्वाद आहे. असा माणूस मोठा होत नाही. कोणी उठायचं आणि कीर्तन करायचं, बापाच पेंड आहे. दारू कोणी पिल, त्याला काय ट्रेनिंग आहे का? दारू पिताने डोळे झाकावे, तोंड वाकडे तिकडे करावे, थुकत बाहेर यावे, आपल्याच पायजम्यात आपण ओले करावे, याला दारुडे असे म्हणतात. किती खानदान दारुडे असू द्या, डोळे उघडे ठेवून दारू पिऊ शकत नाही. किती रात्रभर प्रॅक्टिस करतो का? डोळे सज्जन आहेत, ती नालायक गोष्ट पाहत नाहीत. म्हणून त्या दारुड्या दुकानातून बाहेर येताना असं येत असतं, बा खटकाय
2 दारुडे फुल दारू पेले आणि त्यातला एक दारुडे म्हणला मी मुख्यमंत्री होणार. दुसऱ्याने त्याच्या खाटकन ठेवून दिली, म्हणला तू होऊच शकत नाही. म्हणला का? मी जर राजीनामाच द्यायला नाही. एक भोंगळा दारुड्या आला. भोंगळा भोंगळा म्हणजे पुरा मोकळा, सिग्नल नाही, ट्रॅफिक नाही, मोकळा. आणि एक लोंगुटी लावून आला, लोंगुटी लावून. आणि तो लोंगुटी लावेल त्याला म्हणतो, अरे का मोकळा हिंडतो, ही घे लोंगुटी. झाले ना मोकळे दोन्ही बी. माणसं संपलेली आहेत महाराज. तुम्हाला इंदुरीकर गेले आठवणी राहत. एक भाऊंचा 100वा करायचा असेल तर मुलांना अध्यात्म दिलंच पाहिजे. याच्याशी तुम्ही सहमत आहात का? आणि ती काळाची हे शाळेत सुविचार लय झाले आता. नेहमी खरे बोलावे, बोलावे लिहाणाराच बोला ना. पुढे मुलांना महिला मंडळ पाया पडतो तुमच्या. आता दुर्गा बसतील, मुलांना थोड्या आरत्या शिकवा, त्याच्याकडून आरत्या घेऊन घेत जा. कीर्तनकार घरी आला तर मुलांना त्यांना पाणी द्यायला सांगा, चहा द्यायला सांगा. ती संस्कृती वाढवा. म्हणजे हळूहळू तुम्ही घरी जरी नसल्या तरी त्या मुलाला ती सवय लागते. तो म्हणतो माझी मम्मी बाहेर जायला, पाणी घेऊन जा. ते म्हटले ना चहा नको पण पाणी तरी द्या. आणि नाही 2 मिनिटं बसा. आज आमच्या घरांमध्ये संस्कृती राहिली नाही. याच्यावर तुमचं काय मत आहे? 5 वर्षापूर्वी सगळे लोक मेडिकलला जायचे आणि हृदयाचा डॉक्टर व्हायचे. आता ध्यानात ठेवा, मंत्री महोदय सगळेच आहेत. अजून 5 वर्षानं ज्यांना शैक्षणिक संस्था काढायच्या आहेत त्यांनी फक्त 3 विषयाच्याच काढायच्या. इतका पैसा मिळणार की त्यानं नोटा मोजायला मशीनच ठेवायचं डायरेक्ट. पहिला डॉक्टर 5 वर्षाने डोळ्यांचा चालणार आहे, एकदम फुल. एवढे बसलेत नाही, त्यातल्या 80% लोकांना डोळ्याचे आजार आहेत. आता इथं माया पुढं माया सगट. पूर्वी आम्ही शाळेत असताना एखाद्या मुलाला चष्मा राहायचा वर्गात, अख्ख्या 10वीला, त्याला बी ढापण्या म्हणायचे. आता काय म्हणते, डबल बॅटरी, सिंगल पॉवर. आता ज्युनियर केजीला चष्मा आहे, ज्युनियर केजी. असं इतकंच आहे. जाड काचाचा चष्मा आहे त्याला, जाड. 2 टीचर दिसते त्याला, 2 टीचर. ते टीचरला म्हणतो तुम्ही एका विषयाला 2 जण कसे काय? टीचर म्हणले पण तुम्ही एका बेंचवर 4 कसे काय? ही आहे का नाही वेळ? खोट आहे का खरं? एवढं बोला. खरं. 1 डोळ्याचा डॉक्टर फुल चालणार. 2 कानाचा डॉक्टर फुल चालणार. आणि 3रा डॉक्टर तर इतका फुल चालणार आहे, त्यानं सकाळी हॉस्पिटल टाकलं तर दुपारी जमिनीची खरेदी घ्यायची नव्या. तो डॉक्टर कोणता असेल माहितीये? अजून 5 वर्षाने 80% जनता मनोरुग्ण होणार आहे. आणि आजही तुम्ही एवढे चेक केले कीर्तनात, याच्या 400 येडे निघतील. तुम्ही कव्हाही चेक करा, 400च्या पुढे निघतील. नाही येत, मनोरुग्ण आहेत. का? मानसिक तणाव आहे, मनोरुग्ण. एकटेच बोलणं. तुम्ही नगरपालिकेच्या नगरपंचायतींच्या गार्डन मध्ये 5 वाजता जा, फक्त असं बारीक लांबून पाहायचं. लई मनोरुग्ण बसेल राहत्या. मांजरीचा मुका घे, कुत्र्याचा मुका घे. नाही नाही नाही, एकटेच बोलायचं. चालता चालता कुत्र्याला लाथ आणायची. ही कोणती आहेत? मनोरुग्ण आहेत. यांना भजन नसल्यामुळं मनावरचा ताबा सुटलाय. काही माणसं पहा तुम्ही, कीर्तनातून उठून जायचं असलं ना, त्यांच्याकडे आयडिया आहे, बंद मोबाईल कानाला लावतात ते. काही माणसं मोबाईलमुळं मनोरुग्ण होणार आहे. आताही पहा तुम्ही, काही माणसं बसले ना, 1 नाही 2 नाही, सारखी ती बोटं चाळीत बसायची. आणि वाचायचं काय? शिळी गाभण आहे, बोकडे एक नाही. लघवीला आलं तर चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. अख्ख्या बुटात पाणी गेलं, खाली वर बोलत राहिलं.
बोलायच्या पद्धतीत इतके बिंडोक आणल्या बोलायच्या पद्धतीत इतके बिंडोक आणल्यात हॅलो 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 आता इकडं लाव काय माणसं मग भाऊंच्या अमृत महोत्सवाला पहिला म्हणतात सरळ बसायला आणाले पोरं पटकन जोरात बोला. पप्पाचं आणि मम्मीचं भांडण झालं स्पीड मध्ये कोण बोलती लहान आले पोरं सगळे जोरात बोला मम्मी करेक्ट आणि खाली भामट्यावानी मान घालून कोण ऐकतो पप्पा करेक्ट. मग आपल्या घरात भामटा कोण पप्पा आणि घरातला हेडमास्टर कोण बोला जोरात. आपले पप्पा वाघाला घाबरत नाही आपले पप्पा सियाला घाबरत नाही आपले पप्पा चोराला घाबरत नाही. जोरात बोलायचं. आपले पप्पा सगळ्यात जास्त कोणाला घाबरतात मम्मीला करेक्ट. तुम्ही करा नवरात्र तुम्ही नवरात्र करा याला लिंबू पिळून रसा खायला पाठवा. तुमचं चालू द्या दुर्गे दुर्गट भारी तुझवीन संसारी हा आला लगेच कपून टाकेन. यांना शिकवा. 3 वर्ष पोरं घरी होते कोणत्या बाईनं पसायदान शिकवलं तिला बोटवर कर बरं मी सत्कार करतो तुझा. शिकवलं मुलाला पसायदान नाही काहीच वाटत नाही का काही वाटत नाही किंवा आपण पिढी संपवली याचं काही वाटत नाही. टीव्ही पाहायचे टीव्हीच्या कोणती जाहिरात खरी आहे टीव्हीची आज अख्खी जनता टीव्ही पाहते. कीर्तनकार एखादा बोलला ते क्लिपावाले बातम्यावाले पार त्याच्या तासून ठोकून इकडं तिकडं करतात. ज्याने चित्रपटात नटी दारू पिते कोणी बातमी टाकली डान्स करते कोण बोललं चित्रपटामध्ये बलात्कार दाखवला जातो कोण बोललं चित्रपटामध्ये मारामारी बाई गाड्याला हाणते कोण बोलतं कोणी. कोणती जाहिरात खरी आहे खऱ्याला जग नाही. आज पिढी संपली नाही आणि आमच्यासारखं असं बोललं तर लगेच नालायकांनी क्लिप तयार करायची. इंदुरीकरांनी शिक्षकांच्या भावना दुखावल्या ठोका आमच्या आणि त्या समाजाचं वाटोळं झालंय त्याचं काय. आज आपल्याला समाज महत्वाचा आहे. तुम्हाला प्रसिद्धी तुम्हाला TRP लागतो काय पोरांनी सरळ बसरे पटकन पोरांनो काय तुम्ही यांना पसायदान शिकवलं का. कोणती जाहिरात आता तुम्ही टीव्ही पाहता फेअर अँड लवलीनं जर माणसं गोरे होत असते तर मी इतक्या दिवस सावळा राहिलो असतो का साधी गोष्ट आहे. अरे मी फेअर अँड लवली झोपलोच असतो ना. केवढं येडेपण आहे. पार्ले बिस्किट खाल्यावर जर म्हातारी उड्या हाणीत असती तर आपण म्हातारी दुकानातच ठेवली असती बाई डान्सच कर. एक जाहिरात इतकी बिंडो के पोरांनो लहान आले पोरं वळखा कशीचे इकडं एक पोरगी खालून चालते रस्त्यानं आणि एक पोरग वरून छत्री धरून चालतं करेक्ट. कॅडबरी आता कॅडबरीनं जर पोरी पटत असत्या केवढा येडेपणा आहे. थम्सअप प्यायल्यावर जर माणसं उड्या हाणीत असती तर आपण गाड्या घेतल्याच का आला असत्या. एक बाटली हाणली का सोलापूर. काय चाललंय. आणि समाजाला अजून जाग येणं काळाची. आता लोकांनी लग्नपत्रिका आता हे कार्यक्रमांचे जे बोर्ड लावले जातात रस्त्याला कीर्तनांचे याचे त्याचे आता उद्या ह्या अमृत महोत्सव कमिटीनं ते बोर्ड काढून टाकले पाहिजे. कार्यक्रम संपल्यावर बोर्ड काढले पाहिजे ही ते कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. काय मत आहे तुमचं. त्याला जर उद्या धक्का लागला तर गावातली शांतता बिघडून मतभेद होतात. मग कुठेतरी बोर्डाला गाडी बिडीचा धक्का लागला का विटंबना लगेच मारामाऱ्या पेटवा टापऱ्या धाबे चालून भाजी बंद. हे असं नाही बोर्ड काढले पाहिजे आणि सिस्टमॅटिक लावले पाहिजे बोर्ड. आता एक नवीन नालायक पद्धत आणली आपल्याकडं लग्नपत्रिका बंद केल्यात आणि ते लग्नाची बोर्ड लावतात. लावा तुम्ही तुमच्या पैशाला उत आलाय तुम्ही एकट्यानंच पराक्रम केलाय. बाकीच्या लोकांना पोर नाही सगळं गाव वांज उठे
तुला एकट्यालाच बरा पोर आहे. पण ते नवरा नवरीचे फोटो जरा माणसं पाहतीला असे लावा. काय मत आहे तुमचं? अक्षरशः विटंबना आहे. एका कोपऱ्यात नवरीचा लावा, एका कोपऱ्यात नवरदेवाचा लावा. हे आता पहा व्यवस्थित फोटो आहे. बंदी पांढरंगाचा लावा, व्यवस्थित लावा. बावळटपणा तो नवरदेव उभा, पागल नवरदेव तो. मग ती नवरी झक मारायची, तिकडे लांब उभी करायची ना, त्याच्या पुढे आणून उभी केली. आपण काय आशीर्वाद द्यायचे तुम्ही सांगा. काही काही पोरींचे तर फोटो इतके बिंडोक आहेत, घागरा घालती, घागरा 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 घागरा, आणि घागऱ्याचं एक टोक हातात धरती. हे तुम्हाला शोभतं का मला सांगा बरं. मी बोलतो हे चुकीचं आहे का सांगा. काय आता एक लग्नात नालायक पद्धत आणली आपल्याकडं. मंगलाष्टकाच्या टायमाला एक बलून केलाय, बलून फुगा, आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार. कुठं? त्या व्यासपीठावर जिथं लग्न आहे तिथं. केवढा येडेपणा आहे. तो नवरदेव म्हशी वळणारा, तो दसमुसाळ्या गडी, तो घातला बलून मध्ये, आणि नवरी नेली ब्युटी पार्लरला. आता ब्युटी पार्लरला 3 गोष्टी करावं लागतं पोरीनो. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं, आणि नंतर सिरे मिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहे. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर वतणे असं आहे. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे, आणि सिरे मिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरायची, ही बाजू वर वाढवायची, हा कोपरा इकडं करायचा, केसाला फुगा करायचा, आणि बट गालावर घ्यायची. खरंय का खोट आहे? अरे आहेत का नाही? हे 3 कोर्स केले मी प्रत्येक क्षेत्राचा अभ्यास. आणि ती नवरा नवरी घातली बलून मध्ये, आणि त्यांचा झाला डान्स सुरू. कुठं? बलून मध्ये. आता तो नवरदेव धसमुसा, त्याला ती नवरी खिटली म्हणजे स्मॉल टच आला त्याला. स्मूथ टच म्हणू आपण, स्मूथ टच. आणि त्याला इतका चांगला टच कधी व्हायला नाही. त्याला टच व्हायचा पण जर शिगवाऱ्याचा, म्हशीच्या रेडक्याचा. त्याला टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबावलं. जे फुगा फुटला, 9 बरगाड्या गेल्या नवरदेवाच्या. 9 नाही तरी गेला बाई पण नाही.
कुळी महाविष्णूचा अवतार इथं आपण 30 मिनिटापूर्वी होतो. आणि आज कीर्तनाला घेत हे बरं खाली बस खाली. आज कीर्तनाला घेतलेला अभंग एकनाथ महाराजांचा आहे, पण आजच्या अभंगाची पीठिका थोडी वेगळी आहे. मोबाईल म्हणतो एकनाथ महाराजांना स्वप्न पडलं उद्या देवगिरीच्या रस्त्याने या. एकनाथ महाराज देवगिरीच्या रस्त्याने गेले. जनार्दन स्वामी भेटले, डोक्यावर हात ठेवला आणि जनार्दन स्वामीने सांगितलं 15 दिवसांनी मला भेटा. जनार्दन स्वामींना भेटायला एकनाथ महाराज 15 दिवसांनी गेले. ज्ञान अजून अपूर्ण होतं, पूर्ण नाही. आणि दत्त महाराज आणि जनार्दन स्वामी बसले होते. तर दत्त महाराजांनी आपलं जनार्दन स्वामींनी एकनाथ महाराजांना खुणवलं. दत्त महाराजांनी जनार्दन स्वामीला खुणवल्यावर जनार्दन स्वामींनी कुत्रीचं दूध काढलं आणि ते खापरामध्ये दत्त महाराज आणि जनार्दन स्वामी यांनी ते दूध खाल्लं. एकनाथ महाराजांकडे ज्ञान अपूर्ण असल्यामुळं तोपर्यंत पूर्ण ज्ञान नाही, म्हणजे पूर्ण कृपा झाली नाही. त्यांनी सांगितलं आपलं गुरु करण्यामध्ये थोडं चुकीचं झालं. ते पात्र एकनाथ महाराजांना धुवून आणायला लावलं. एकनाथ महाराजांनी धुतल्यानंतर त्यातले अन्नाचे कण वरती तरंगले. ते एकनाथ महाराजांनी खाल्ले. एकनाथ महाराजांच्या अंतरंगात गुरु साक्षात्कार झाला आणि एकनाथ महाराजांना भाग पडला. आणि मग एकनाथ महाराज म्हणले मी माझ्या गुरुच्या प्रसादानं हे सगळं जगत ब्रह्मरूप दिसायला लागलं. अवघे चित्रे लोके आनंदाची. आता आज या माणसाच्या भाऊंच्या अभिष्ट चिंतनाला अमृत महोत्सवाला एवढा प्रचंड समाज जमला, ही त्यांच्या वागण्याची पावती आहे. मास आता त्यांच्या अभिष्ट चिंतनाला आपल्याला 2-3 संकल्प करायचे. नुसती कीर्तन ऐकण्यात आता मजा नाही, आता बदल होणं काळाची गरज आहे. एक पहिला भाग मुलांना विज्ञानाबरोबर अध्यात्म दिलंच पाहिजे, यावर तुम्हाला ठाम राहावा लागेल. 2 महिला मंडळ भाऊंचा 100वा व्हावा असं वाटतं ना तुम्हाला? वाटतं ना? मग भाऊंसाठी एक काम सांगतो तुम्हाला, ऐकाल? उद्याच करायचं ते, परदिवशी करता येणार नाही, परवा आमुष आहे. करा. ये जाऊन ये. लांब जाय. अशी हे शिकलं पाहिजे. एका कीर्तनात गडी बदलला लगविल जाऊन येऊ का? चला एक काम सांगायचं महिला मंडळ, एक काम सांगायचंय तुम्हाला. आणि महाराज म्हणून सांगायचं नाही, तुमचा मुलगा म्हणून सांगायचा आहे आणि तुम्ही ते ऐकायचं आहे. भाऊंचा अमृत महोत्सव झालाय आज. सगळ्या महिलांनी घराभोवती जेवढी जागा आहे पडलेली, त्या सगळ्या जागेत उद्या परवा तुळशी लावायच्या. फक्त तुळशी लावायच्या. तुळशी सगळ्यात जास्त जेवढ्या तुळशी लावता येतील तेवढ्या लावा. का सगळ्यात जास्त ऑक्सिजन देणारी वनस्पती तुळशी आहे आणि तिला खर्च नाही, फवारायचा नाही. जर सगळ्यांनी झाडं लावली असती तर मागच्या 1.5 वर्षापूर्वी ऑक्सिजन अभावी तरफडून लोक मेले नसती. आणि तुळशीला ऑक्सिजन आहे. जर तुम्ही माझं ऐकलं नाही, इस्लामपूरवाले ध्यानात ठेवा, तुमच्याकडं 3 प्रकारचे प्रदूषण आहेत. 1 एअर प्रदूषण आहे, 2 वॉटर प्रदूषण आहे, 3 साऊंड प्रदूषण आहे. तुम्हाला ध्वनी प्रदूषण, आवाजाचं प्रदूषण आहे, एअर प्रदूषण आहे. या प्रदूषणातून तुम्हाला वाचायचं असेल तर घराभोवती थोड्या तुळशी लावल्या पाहिजे. तुमचं काय मत आहे? निदान रात्री खिडकी उघडी ठेवली तर मिळेल. आणि असं जर केलं नाही तर इस्लामपूरवाले 5 वर्षाने जर तुम्ही 2 BHK बांधला, त्यामध्ये तुम्हाला संडास बांधावं लागेल, बाथरूम बांधावं लागेल, किचन ओटा करावं लागेल, बेडरूम करावं लागेल, बैठक रूम करावं लागेल. पण माझं वाक्य लिहून ठेवा, अजून 5 वर्षाने तुम्हाला घरांमध्ये एक ऑक्सिजन रूम काढावे लागेल. आणि त्याच्यामध्ये ऑक्सिजन आणून ठेवायचा आणि म्हातारं येड्यावानी करायला लागलं का त्या खोलीत नेऊन घालायचं. ही वेळ तुमच्यावर येणार. तुमचं काय मत आहे?
तुमचं मत हे घडणार नाही, कारण आज वातावरणात भाऊंच्या अमृत महोत्सवाला एक संकल्प करायचा आहे, एक व्यक्ती एक झाड. झाडांवर भाषण नका करू, त्यानं तर वाटोळ झालं सगळं. दरवर्षी वृक्षारोपण, खड्डा तोच, फक्त उकरा लावा, स्माइल, मेलं झाड. इंग्रज गेल्यापासून झाडं लावतोय आपण, गेली कुठं झाडं? कौतुक झाडं लावू नका, इसेन्शियालिटी म्हणून लावा. आणि अजून एक आता मंत्री महोदय, अजून एक काम आपल्याला करायचं आहे, सगळी गावं अजून 5 वर्षाने सौर ऊर्जेवर आणली पाहिजेत. हे तुम्हाला पटतंय का सांगा? कारण इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम मोठा येणार आहे. शेतकरी वर्ग नीट आहे का? मी स्वतः शेतकरी आहे चांगला. मी लॉकडाऊन मध्ये 1.5 वर्ष शेती करून पाहिली, काही खरं नाही. हेच खरं आहे. पुरा काळा पडलो होतो, पुरा अगोदरच काळा, पण ढेकळात पुरा काळा पडलो, पण रुपया मिळाला नाही. शेतीचं सूत्र बजेट मध्ये बसत नाही. काय होतं, एक दिवस 2 रुपयाने दूध वाढलं, काल इळभर पट्टी, प्रचंड भाव, प्रचंड भाव. पण त्याच दिवशी खाद्य 52 रुपयानं वाढतंय, पट्टी येत नाही. म्हणजे मोठ्या माणसाचा जर वाढदिवस असला ना, 13च केळं वाटले वाढदिवसाला, 13 केळं, केळं केळं. पण टीव्हीला फुलपट्टी, फळे वाटप, फळे वाटप, फळे वाटप, 13च केळं. त्यातले 11 कार्यकर्त्यांनी खाली, 2च केळं शिल्लक राहिले. फळे वाटप, फळे वाटप. 3च रागा वाटल्या, उबदार वस्त्रे वाटप, उबदार वस्त्रे वाटप. भिकारी झोपल्यावर रागा ओढून आणल्या, आता काय करावं? आणि लोकांना फक्त प्रसिद्धी लागते, पण प्रसिद्धी कर्तृत्वानं मिळवा. ह्या माणसाची अमृत महोत्सवाची प्रसिद्धी कशा नाही, हे तुम्हाला करावंच लागेल. काय मत आहे तुमचं? झाड लावावंच लागेल. गाव सौर ऊर्जेवर, आणि भांडणं कमी करा. भांडणं बिंडणं मजा नाही मला. राजकारण तुम्ही जरूर करा, पण 5 वाजता मतमोजणी संपल्यावर एका हॉटेलात चहा प्यायला पाहिजे, परत तो विषय काढायचा नाही. भांडणं नको. आता एखाद्याला म्हणलं तुला कीर्तन संपल्यावर 3 लाख देतो, इंद्रिकर बोकस, बघशील तो बॉक्साला काय लागत, पण ते 3 लाख खर्चायचे कवा? तू जाणार उलथून, मग कवा खर्चायचे? भांडणं करण्यात मजा नाही आज. आणि यांना थोडं स्ट्रीट करा. शिकवणारे त्यांना पसायदान. तुम्ही सरळ बसा, पोरांना भटकान, बेटे बेटे सावधान. सावधान म्हणजे मांडे आवळीतो का तू? 3 वर्षे झाली सावधान नाही, डायरेक्ट पसराम. आणि आता यांचा प्रयोग दाखवतो तुम्हाला. यांचा प्रयोग सरळ बसायचा, जोरात बोलायचं. फक्त लहान आले पोरं इथं एवढे बसले, एवढे एवढे. पोरीने बोलायचं नाही. शाळा चालू झाली, आवाज कमी येतोय. शाळा चालू झाली, हो होय. शाळा चालू झाली, हो. क्लास चालू झाले, लहान आले पोरं, क्लास चालू झाले, हो. ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही लाईन संगत कस काय होती? ऑनलाईन का ऑफलाईन? आता क्लास कसे चालू आहे? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. आता तुम्ही कीर्तनात बसले, खोटं बोलायचं नाही. आता क्लिपा बिल्पा टाकणारे लिहून घ्या. सरळ बसा. तुम्ही ऑनलाईन पटकन बोला. आता क्लास कसे आहेत? ऑफलाईन. याच्या अगोदर क्लास कसे होते? ऑनलाईन. तुम्ही आता कीर्तनात बसले, खोटं बोलायचं, आवाज कमी येतोय, खोटं बोलायचं, खोटं बोलायचं. ऑनलाईन क्लास चालू असताना तुम्ही शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी, करेक्ट. तुम्ही ऑनलाईन क्लास चालू असताना शिक्षक डिलीट करून गाणे ऐकत होते, गेम खेळत होते, गोष्ट खरी का खोटी? खरी. कशी? तुम्ही ऑनलाईनला अभ्यास केला, आवाज कमी येतोय, ऑनलाईनला अभ्यास केला, करा क्लिप आता. पण त्याच्यामुळे तुम्हाला नाद लागलाय. कशाचा?
करेक्ट. आता जोरात बोला, सगळ्यांना ऐकू गेलं पाहिजे. तुम्ही मोबाईल शिवाय जगू शकाल? आता मोबाईल मुळे काय काय झालं जोरात बोला. डोळे गेले, कंबर, मेंदू गेला, झोप गेली, झोप यावं म्हणून क्वार्टर सुरू झाली. क्वार्टरला काय लागतं? पाणी. करेक्ट. अजून चकना, अजून स्प्राईट, अजून अजून हा मटन. हा करेक्ट. अजून सोडा, अजून हा शेंगदाणे. करेक्ट. अजून हा काय म्हणते? अजून पैसे. पैसे पैसे मिळावं म्हणून चोरी सुरू झाली. चोरी करून भारी मोबाईल घेतला. गेम सुरू झाली. 2-3 गेमचे नाव सांगा पटापटा. पबजी, फ्री फायर, लुडो, कॉल ऑफ ड्युटी. करेक्ट. अजून करेक्ट. वा. आणि आता हे 1-1.5 महिन्यात काय आलंय रे ते? चप्पल काढून पाय फिरवायचं ते पुष्पा. ग्रेट. आणि ते वाक्य कसं आहे रे ते? शिके का नाही साला. आणि ती ऍक्शन कशी हाताची? उभा आहे कसं आहे रे ते? आणि तुम्ही घाला दुधात पाणी. चरणी जगन्नाथाची ठेले. मला खुणवायचं का नाही? 9 वाजले. 9:30. तुमचं काय ठरेल आज? कवर बसायचं आज? 11:30. विठाल. या अमृत महोत्सव कमिटीचं पहिलं कौतुक करावं. एवढं मोठं नियोजन केलं. त्यांचा 100वा आपल्याकडून व्हावा. मी माझ्या बोलण्याचा कीर्तनातला हेतू कोणाच्या भावना दाखवायच्या नसतात, आपली माणसं बदलवायची असतात. नाही तर मला काही तुमच्याशी घेणं नाही. माझं अजून तुमचा काही संबंध नाही. काय म्हैस तुमच्या घासात येणार आहे का काय? पण ही काळाची एकदा प्रेमानं भजन आभार माना.